729 आचार्य अकॅडमी पुणे बारामती इंदापूर छत्रपती संभाजीनगर। भारत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन। 12 वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं। अंतिम सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीनं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं। रोहित शर्माच्या 76 धावा तर श्रेयस अय्यरची 48 धावांची खेळी। कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीनं प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या। दुबईत रोहित सेनेनं तिरंगा फडकावल्यानंतर भारतामध्ये क्रिकेट प्रेमींचा जल्लोष। तर पंतप्रधान मोदींकडूनही भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल ट्विट करत अभिनंदन। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता। अजितदादा उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। तुम्ही उद्धव ठाकरे होऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। माझ्या कार्यकाळात मी कुठलीही कामं बंद पडू दिली नाही। कामांना स्थगिती दिल्याच्या फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंचं प्रत्युत्तर। गद्दारांनी बाळासाहेब नाही तर शिवसेना, अमित शहा आणि अदानींचं नाव लावावं। ईशान्य मुंबईतल्या शिबिरातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मला मोदी शहांचा अभिमान। बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं। उपमुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर। ठाकरे दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींची हुजरेगिरी करत असल्याची देखील टीका। महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी खिल्ली उडवली। नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित।